बघा श्रद्धा अशी विद्यार्थिनी आहे आमची की कुठले काम म्हटले की ते नाही म्हणत नाही. आणि तिचाच भाऊ आहे. त्याच्याकडे बघा काय करतोय. त्यालाच फील होतंय की आपण कुठेतरी कॅप पडतोय. परंतु तो बघा एक दिवस असा होईल तिच्या पुढे जाण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. त्याच्यामध्ये पण भरपूर जिद्द आहे. थोडस जीवन करतो फक्त कधी असं पालकांमध्ये विनंती आहे. बघा योग या स्पर्धेचा आहे. स्पर्धेत आपल्याला टिकायचं आहे. AI सुरू झाले संपूर्ण जगामध्ये. आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आपण ChatGPT किंवा गुगल जेमिनी याच्यावर काही प्रॉम्प्ट टाका, 1 मिनिटात आपल्याला जे पाहिजे ते उत्तर मिळतं. काही टाका, जगातले कोणत्या प्रश्न टाका, आपल्याला 1 मिनिटाच्या आत त्याचं उत्तर अवेलेबल राहतं. आणि या स्पर्धेत टिकण्यासाठी आपल्याला आपले विद्यार्थी या स्पर्धेत टिकवायचे. म्हणून आमची इच्छा आहे, सरांनी व्यक्त केली, याची सुरुवात मी माझ्यापासून करतो. माझ्याकडून या त्या संघटकासाठी 1100 रुपये देणार आहेत, सर पण देणार आहेत. आपल्याला विनंती आहे, आपल्या इच्छेप्रमाणे, कंपल्सरी कोणालाही नाही. आणि त्या वस्तू तुमच्या शाळेसाठी राहणार. आमची बदलेली आम्ही सोबत घेऊन जाणार नाही. शाळेसाठीच राहणार आहेत, तुमच्यासाठीच राहणार आहेत, आपल्या पाल्यासाठी राहणार आहेत. असो, या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण मुलांच्या ज्या छोट्या छोट्या स्पर्धा घेतल्या, या स्पर्धेचे बक्षीस वितरण आपण आता करणार आहोत. तर व्यासपीठावरती मी आपल्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, महिला सदस्य यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठाकडे यायचं आणि आपल्या हस्ते बक्षिसाचं वितरण करा. एक फक्त 5 मिनिटच कार्यक्रम राहिले. चला या. शाळा स्तरावर जी स्पर्धा घेण्यात आली होती, चित्रकला स्पर्धा, या स्पर्धेमध्ये ज्यांनी सहभाग नोंदवला होता आणि ज्यांचा नंबर आलेला आहे, प्रथम क्रमांक इयत्ता पहिली देवयानी केरे. चल लवकर. बक्षिसाचा स्वीकार करायचा आहे. बक्षीस घेतल्यानंतर धन्यवाद म्हणायचं आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. द्वितीय क्रमांक ज्ञानेश्वरी चव्हाण, इयत्ता दुसरी ईश्वरी नरोडे. द्वितीय क्रमांक आरुषी केरे, वर्ग तिसरा वन मॅन शो शिवराज नरोडे. वर्ग टाळ्या वाजवायच्या आहेत. टाळ्या वाजवणं हा सुद्धा एक व्यायामाचा प्रकार आहे. वर्ग चौथा आणि 5वा यामधून श्रद्धा नरोडे हिचा प्रथम क्रमांक आलेला आहे चित्रकला स्पर्धेमध्ये. द्वितीय क्रमांक कुणाल केरे, वर्ग 5वा. यानंतर जी दुसरी स्पर्धा घेण्यात आलेली आहे, निबंध स्पर्धा, या स्पर्धेमध्ये सहभागी वर्ग आहे 4था आणि 5वा. तर 4थ्या वर्गातून प्रथम क्रमांक आला होता श्रद्धा नरोडे. पाऊच देऊन या ठिकाणी तिचा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होत आहे. द्वितीय क्रमांक आरुष चव्हाण. त्यानंतर 5वा वर्ग सृष्टी केरे, हिचा निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आला. द्वितीय क्रमांक कुणाल केरे. यानंतर तिसरी स्पर्धा जी घेण्यात आली होती शब्दार्थ लेखन, यामध्ये सहभागी वर्ग दुसरा विघ्नेश नरोडे याचा प्रथम क्रमांक आलेला आहे. द्वितीय क्रमांक आरुषी केरे, वर्ग दुसरा. वर्ग तिसरा शिवराज नरोडे.
वर्ग चौथा प्रथम क्रमांक श्रद्धा नरोडे, द्वितीय क्रमांक आरुष चव्हाण. चला वर्ग पाचवा प्रथम क्रमांक कुणाल केरे, द्वितीय क्रमांक सृष्टी केरे. यानंतर पाढे लेखन या स्पर्धेमध्ये सहभागी वर्ग दुसरा प्रथम क्रमांक विघ्नेश नरोडे. 16 पर्यंत याचे पाढे पाठ आहे आणि यांना लिहिलेले पण आहे. यानंतर द्वितीय क्रमांक आरुषी केरे, 12 पर्यंत हिचा पाढा पाठ आहे. वर्ग तिसरा शिवराज नरोडे, 32 पर्यंत आपल्याला 30 पर्यंत पाढे असतात आणि हा 30 च्या पुढे म्हणजे 32 पर्यंत पाढे याचे पाठ आहे आणि जोरदार टाळ्या वाजवून आपण त्याचं अभिनंदन करायचं आहे. त्याचबरोबर वर्ग चौथा आरुष चव्हाण याचा 37 पर्यंत पाढे पाठ आहे आणि लिहितो सुद्धा. याचे सुद्धा कौतुक आपण करायचे टाळ्या वाजवून. द्वितीय क्रमांक श्रद्धा नरोडे, हिचा पण 37 पर्यंत पाढे पाठ आहे. यानंतर वर्ग पाचवा कुणाल केरे, या ना ताई, या. महिला मंडळीच्या हस्ते आपण या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी या तुम्ही या ना, या संचिता ताई, या 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 या. वर्ग पाचवा प्रथम क्रमांक पाढ्यामध्ये जो की 37 पर्यंत त्याचा पाढा पाठ आहे आणि आपले सृष्टी केले. यानंतर जी स्पर्धा घेण्यात आली होती सुंदर हस्ताक्षर, यामध्ये वर्ग दुसरा प्रथम क्रमांक आरुषी केरे, द्वितीय क्रमांक ईश्वरी नरोडे. चल चल. वर्ग तिसरा शिवराज नरोडे, प्रत्येक स्पर्धेमध्ये बक्षीस घेतोय. वर्ग चौथा श्रद्धा नरोडे, द्वितीय क्रमांक नैतिक नरोडे. वर्ग पाचवा सृष्टी केरे, सुंदर हस्ताक्षर मध्ये प्रथम क्रमांक सृष्टी केरे, द्वितीय क्रमांक कुणाल केरे. आणि शेवटची जी स्पर्धा आहे वक्तृत्व स्पर्धा, तर वक्तृत्व स्पर्धा भाषण स्पर्धा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आली होती आणि सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आणि विशेष करून आपल्या अंगणवाडीच्या मुलांनी सुद्धा सहभाग या स्पर्धेमध्ये घेतला घोषणा देण्यासाठी. तर इयत्ता पहिली पासून सर्व, आता नाव घेणार नाही, सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग असल्यामुळे सर्वांनी क्रमाने आपला या ठिकाणी यायचं आहे आणि आपला सन्मान या ठिकाणी होणार आहे. सत्कार आपण भाषण स्पर्धेमध्ये भाग घेतला सगळ्यांनी, 100% सगळ्या मुलांनी घेतला होता ना, मग सगळ्यांना बक्षीस मिळणार आहे. अशा पद्धतीनं आपल्या सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी हा छोट्या खाणी स्वातंत्र्य दिनानिमित्त जो काही सांस्कृतिक कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतला, काही हरकत नाही, चुकता की होईना, परंतु निश्चित येणाऱ्या पुढील कार्यक्रमामध्ये छान प्रकारे आपले मुलं सादरीकरण करणार आहे आणि निश्चित महिला भगिनी काळजी करून आपल्या मुलांचं कशा पद्धतीनं या ठिकाणी भाषण स्पर्धा असेल किंवा कवायत संचलन असेल याच्यामध्ये सहभाग घेतला, बारकाईनं बघितलेला आहे, तर निश्चित त्या सुद्धा चांगल्या पद्धतीनं घरी तयारी करून घेतील.
तर सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी बक्षीस वाटप करण्यात आलं. आपण कामाचे दिवस आहे, कामाचा व्याप आपल्या पाठीमागे आहे. एवढ्या व्यस्त शेड्यूल मध्ये आपण आपल्या चिमुकल्यासाठी आपल्या मुलांसाठी या ठिकाणी उपस्थित राहिला. आपल्या सर्वांचे या ठिकाणी मनापासून शाळेच्या वतीने आभार मानतो. असंच आपल्या या चिमुकल्यांच्या बाळगोपाळांच्या कार्यक्रमासाठी आपण जेव्हा जेव्हा आम्ही विनंती करू तेव्हा तेव्हा निश्चित आपण या ठिकाणी याल अशी अपेक्षा करतो. यानंतर पुढे 17 सप्टेंबर आहे पुढच्या महिन्यामध्ये, त्यावेळेसही आपण असा छोट्याखानी कार्यक्रम घेणार आहोत. परंतु 26 जानेवारी हा आनंदाचा दिवस असतो, म्हणून त्यावेळेस आपण छान प्रकारे सांस्कृतिक कार्यक्रम 2 ते 3 तासाचा या ठिकाणी विद्यार्थ्यांचा कला आविष्कार, संगीत गीतांचा, त्यावर नृत्य आविष्कार आपण घेणार आहोत. तर आतापासूनच हळूहळू आपण त्याची पण तयारी करणार आहोत, परंतु त्याला थोडा वेळ आहे. म्हणून असंच जेव्हा जेव्हा आपण बोलून त्यावेळेस आपण यायचं आहे. खरंच मनापासून आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि या नंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून एक महिला भगिनींचा, पुरुष मंडळींचा आपण एक ग्रुप फोटो घेऊन आपला कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. सर्वांचे शाळेच्या वतीने खूप खूप धन्यवाद. आणि एक विनंती शेवटची करतो, तुम्ही आम्ही प्रयत्न करतोय, विद्यार्थी आपला केंद्रबिंदू आहे. अनावधानानं जर आमच्याकडून काही चुका होत असेल किंवा आपल्याला काही सूचना द्यायच्या असेल तर आवर्जून आपण स्वतः येऊन या ठिकाणी आम्हाला सूचना द्या, सांगा. निश्चित आपण त्यामध्ये बदल करू. आणि सगळ्यात महत्वाचं, विद्यार्थी आपला केंद्रबिंदू आहे. विद्यार्थी कसा दर्जेदार, गुणवत्तापूर्ण घडवता येईल यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करायचे आहे, एवढी विनंती करतो. आणि यानंतर जी मंथन स्पर्धा घेण्यात आली होती त्या स्पर्धेमध्ये जे प्रमाणपत्र आलेले आहे यामध्ये शिवराज संताराम नरोडे, श्रद्धा कैलास नरोडे, सृष्टी गोरखनाथ केरे, प्रणाली गणेश केरे, ज्या विद्यार्थ्यांनी मंथन या सामान्य ज्ञान परीक्षेमध्ये सहभाग घेतला होता त्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आलेले आहे. त्यांचं वितरण या ठिकाणी करण्यात येत आहे. प्रणाली गणेश केरे, सृष्टी सुनील केरे, श्रेया गणेश केरे, रुद्र योगेश केरे, एक ग्रुप फोटो आपण महिला भगिनी पुरुष मंडळी या सर्वांचा ग्रुप फोटो घेऊ आणि नंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात येईल. पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप धन्यवाद, आभार. आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असे सर्वांच्या वतीने जाहीर करतो. धन्यवाद.